नमस्कार भक्तांनो, जय बाळमा. बाळमामाच्या जीवनातील प्रसंग. खोट्या शपथेचे मोठे प्रायनिश्चित. एकदा बाळमामा 10-20 धनगर मंडळींसह बकरी एकत्र घेऊन बेळगाव भागात गेले होते. प्रवासात रस्त्याने जाताना 40-50 बाभळीच्या झाडाचे शेंडे या धनगरांनी बेंडली. 15 ते 20 किलोमीटर दूर बकरी नेलेली होती. संध्याकाळी त्या गावच्या शेतकऱ्यांनी बाभळीच्या झाडाची अवस्था पाहिली. बकऱ्यांच्या अनुषंगाने ते शेतकरी सूर्योदयपूर्वी या धनगर मंडळींजवळ आले. शेतकरी म्हणाले, आमची झाडं कोणी बेंडली, तोडली? खरं बोलला तर आम्ही गप्प राहू. तुम्ही झाडी बेंडली नसतील तर आमच्या गावच्या देवाचा अंगारा, तुमचा भंडारा व मेंढ्यांची लेंडी तुमच्यासमोर आम्ही ठेवतो. तुम्ही शपथेवर सांगा, सर्वजण बायका मुलासह खरे बोला. धनगर मंडळीने विचार केला की आपण खरं बोललो तर गुन्हेगारी ठरू, मग आपल्याला ही शिक्षा करतील. यामुळे सर्व धनगरांनी खोटं बोलायचे ठरवून खोटी शपथ घेतली. यावेळी मामा एकटेच बकऱ्यांकडे बसले होते. शेवटी शेतकऱ्यांनी बाळमामांना बोलवले. खोटी शपथ करणे मामांना अजिबात पसंत नव्हते, पण त्यांच्या नाईलाज झाला व मामांनी खोटी शपथ घेतली आणि आलेले शेतकरी परत गेले. खोटी शपथ घेतल्याबद्दल मामांना खूप दुःख झाले. त्या दिवशी दुपारी 12 नंतर बेराड्यातील एक लहान मुलगी आजारी पडली. तिला भयंकर ताप भरला. तिचे डोके खूप दुखू लागले आणि अशातच संध्याकाळी ती मरण पावली. ही वार्ता मामांना समजली. तेव्हा मामांनी आपल्या डोक्याला फेट्याला 2 गाठी मारल्या, अंगठ्याला एक तिळा दिला व पटका धरून बसले. सकाळी मृत झालेली मुलगी झोपेतून उठावी त्याप्रमाणे उठून बसली, परंतु मामाने पटकीची गाठ सैल केली आणि ती मुलगी कायमची मरण पावली. खोट्या शपथेच्या त्या प्रसंगानंतर मामांनी म्हटलं होतं, नो, तुम्ही सगळ्यांनी खोट्या शपथ्या घेतल्या, आता धोका होणारच. यामुळे त्या धनगरांना खोटी शपथ न घेण्याची शिकवण मामांनी दिली. त्यानंतर काही दिवसांनी बाळूमामांनी बाभळी बेंडलेल्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई देऊन टाकली. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.